बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन। कई साल हमने गुजारे यहाँ, यहीं साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों। हमें दोस्ती की कसम दोस्तों, पता कोई पूछे तो कहते हैं हम, एक दूजे के दिल में रहते हैं हम, रहते हैं हम। नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे। मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे कधी वाढले हे दुरावे,
काकडे नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे खड़वेली किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। दौलत कमाई कुछ ना कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया। हो दौलत कमाई कुछ न कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया। दुनिया केला अट्टहास
ज्याच्यासाठी केला अट्टहास ह्या उक्तीप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून बॅच 2000-2001 SSC बॅच 2000-2001 या बॅचसाठी आमचा एक अट्टहास होता की या मुलींनी एकत्र यावा. ही काळाची गरज होती. यासाठी आम्ही 17 म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वच मित्रमैत्रिणींचा आजचा विषय होता की आपण कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही 4-5 जणांनी थोडासा जास्तच पुढाकार घेऊन त्या कार्यक्रमामध्ये थोडेसे इथं कुठंतरी एक स्नेहाचं नातं आपण कुठंतरी तयार केलं पाहिजे. यासाठी यात्रेचा दिवस होता. यात्रेच्या दिवसाला तर सुरुवात माझाच पहिला विरोध होता, परंतु त्या निमित्तानं बाकीचे मित्र काय बोलले की याच निमित्तानं आम्ही मुलं सगळे आपल्या जागेवर येतील. म्हणलं काही हरकत नाही. त्या निमित्ताने आपण आज एकत्र आज 10/2/2024 या दिवसाला आपण एकत्र येतोय. भोजापूर खोरे हायस्कूल चास SSC बॅच 2000-2001 यामध्ये आज गेले 23 वर्ष पूर्ण होते. आपल्या बॅचला 23 वर्ष पूर्ण झालेले आहेत असंच म्हणावं लागेल पुढच्या मार्चमध्ये. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की आज 23 वर्षानंतर आपण एकत्र आल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण एक शिक्षणाची आणि संस्काराची शिदोरी घेऊन आपण त्यावेळेस आपण बाहेर पडलो होतो. आज त्यापैकी कोणी IAS ऑफिसर असेल, कोणी कंपनीमध्ये असेल, कोणी शाळेमध्ये असेल, कोणी प्रगतशील शेतकरी असेल. या प्रत्येक जणांनी आपल्या क्षेत्रामध्ये त्याचं करिअर करण्याचा ठसा उमटवलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे की या निमित्ताने आज आपण आपले पद बाजूला ठेवून इथं आलेलो आहे. इथं आपण आलो तो फक्त एक मित्र आणि मैत्रीण या नात्याने आणि आपल्या शेजारी आपले गुरुजन बसलेले. आज त्यांना आपल्याबद्दल तोच हेवा वाटतो की आज या मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला. त्यापैकी सर आम्हाला थोडी अडचण आली की बाहेरचे शिक्षक येतात की न येतात यामुळं आम्ही थोडं कन्फ्यूज होतो. त्यामुळं आम्हाला त्यांना आमंत्रण देता आलं नाही. त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने क्षमस्व. जे उपस्थित होते त्यांना आम्ही ऐन वेळेस कारण की म्हटलं कोणाचं यात्रेमुळं काय नियोजन आहे काय नाही हे आम्हाला वेळेला माहिती नव्हतं. त्यामुळं आम्ही त्यात थोडासा बदल केला. माझी सर्व मित्रमैत्रिणींना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं प्रत्येकाची एक ओळख द्या की आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव सांगा आणि आपण आज काय करतो एवढं 2 मिनिटं आपली ओळख द्या. माझी एवढी हा जोडून विनंती सर्वांना. प्रथमतः मुलींपासून सुरुवात. कल्पना बाबडिया. म्हणजे आम्हाला समजेल. कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो. जनकल्याणी देह जिजुने, जनकल्याणी देह जिजुने लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, तुम्हाला लाख लाख वंदना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरुवे नमः. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचे आपल्या विद्यालयाचे माजी शिक्षक आदरणीय SK बाबर सर, कवडे सर, शेळके सर, त्याचप्रमाणे चव्हाण मामा, सांगळे मामा, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयातील काही ज्या विद्यार्थी होत्या त्यापैकी कुसुम दराडे, साधना जगताप, गणेश देशमुख, दिलीप बाबड या सर्व मित्रांना आणि जे आदरणीय आपले जे कैलासवासीचे शिक्षक बाबर सर, कवडे सर यांना मी प्रथमतः सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपल्याला गेट टुगेदर म्हणजे आज हा एक स्नेहाचा दिवस होता. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो. उपस्थित कार्यक्रमापैकी सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज त्याचपैकी विशेष करून या कार्यक्रमाला मित्रपरिवार तर येणारच होता, परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्यापैकी आलेले खैरनार सर, बाबर सर आणि त्यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य म्हणजे ज्या आज या कुठंतरी सासरी गेलेल्या मुली यांना त्यांच्या सगळ्या स्वतःच्या याच्यातनं वेळ देऊन ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. असं त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं योगदान आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. असे या मुलींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तसेच मित्रांनो, सन 2000-2001 सुमारे 23 वर्षापूर्वी आपण भोजापूर खोरे हायस्कूल या बॅच हायस्कूल चास इथून आपण 23 वर्षापूर्वी ज्याच्या त्याच्या मार्गाने बाहेर पडलो. कुणी कुठल्या क्षेत्रात प्रगती केली, कोणत्या क्षेत्रामध्ये अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा मार्ग सापडत गेला. मी आज उपस्थित मान्यवरांपैकी कुणी आज एक आदर्श पिता, एक आदर्श सून अशा प्रकारे ज्याचं त्याचं करिअर निवडत गेले. ठीक आहे, असो काही. उगवत्या सूर्याने जशी नवी दिशा असते, उगवत्या सूर्यानं जशी काही नवी दिशा असते
बहरत्या निसर्गाने जशी सृष्टी फुलते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची आपल्याला अध्यक्ष निवडायचा असतो. कार्यक्रमाला अध्यक्षाची ही खूप गरज असते. अध्यक्ष ही कार्यक्रमाची शान असते मित्रांनो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी शाबुद्दीन सय्यद यांना निवडतोय. त्यांनी कृपया स्टेजवर जावे. अध्यक्ष मुक्ता भाबड यांनी स्टेजवरती जावे. मुक्ता बाबड या स्टेजवरती या कार्यक्रमाला उशीर होतोय आपल्याला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खैरनार सर यांनी स्टेजवरती जावे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खैरनार सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबड सर यांना मी सर्व मुलांना या कार्यक्रमाला या अतिथींचं स्वागत. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाबुद्दीन सय्यद, कार्यक्रमाचे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खैरनार सर, बाबड सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. सर्व मित्र परिवाराच्या वतीने यानंतर आपल्याला दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. दीपप्रज्वलनाला ऋषीराजाने राजर्षीने लाविली ही ज्योत, ऋषीराजाने राजर्षीने लाविली ही ज्योत, वसा ज्योतीचा घेऊन साचा पेटवली ही ज्योत, वसा ज्योतीचा घेऊन साचा पेटवली ही ज्योत. अशा प्रकारे कार्यक्रम म्हटलं की सरस्वतीला वंदन आलंच. कार्यक्रम म्हटलं की सरस्वतीला वंदन आलं. एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. अशा प्रकारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी श्री खैरनार सर, बाबड सर, तसेच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि यांना मी विनंती करतो की यांनी दीपप्रज्वलनासाठी स्टेजवर यायचंय. मान्यवरांचं स्वागत करतो. माझ्या मित्र मैत्रिणींना कळकळीची विनंती की आपले मिस्टर कुणी आले असेल तर त्यांनी कार्यक्रमस्थळी बोलवा. कार्यक्रमाला आपल्याकडे भरपूर खुर्च्या उपस्थित आहेत, त्यांना बघू द्या आपला कार्यक्रम. येऊ द्या काय हरकत नाही, आपले पाहुणे येते. एकनाथ बाबड यांनी सरांच्या फोटोला पुष्पहार घालायचा आहे. सर्व मुलींनी खुर्च्या घेऊन पुढे या. सर्व मुलींनी आपापली खुर्ची घेऊन पुढे समोर बसायला. चला, कल्पना बाबड, सरिता शिरसाट, सविता खैरनार, भोजने सुनीता. चला, माझ्या सर्व मित्रमंडळींना विनंती आहे की त्यांनी खुर्चीवर स्थानापन्न व्हा. आता मुली म्हणून चालणार नाही. तुम्ही मिस्टर, भाऊ वगैरे कुणी आला असेल तर त्यांना कार्यक्रमाला मध्ये बोलवा. बाजूला बसू नका. अंधेरा आहे, अभी अंधेरा आहे. सभोवतालचा अंधारा दूर करण्यासाठी येथे एक सकारात्मकतेचा प्रकाश करण्यासाठी आपण हा असा एक संकल्प करत आहोत. त्या निमित्ताने आपण आज येथे जमलेलो आहोत. माझ्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना किंवा मित्र आणि मैत्रिणींना हे विनंती तर त्यांनी आपलं थोडं मनोगत आपण जे करत असतात ते फक्त थोडं मनोगत इथं व्यक्त करा, असं आमची प्रत्येकाची कळकळीची विनंती असणार आहे तुम्हाला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक मी शरद विजय यांना करण्यास सांगतो. त्यांनी ते प्रास्ताविक विजय करायला ही मी त्यांना नम्र विनंती करतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष व गुरुजन वर्ग यांना गुरुजन वर्गांना मी वंदन करतो. गुरूंना, कारण की किती मोठा एखादा व्यक्ती झाला, जिल्हाधिकारी झाला, मुख्यमंत्री झाला आणि तो रिटायर झाला तर जिल्हाधिकारी जरी असला तरी आपण त्याला म्हणतो की
हा माजी जिल्हाधिकारी होता, मुख्यमंत्री असला तर माजी मुख्यमंत्री. पण गुरुजनांना आपण कधी म्हणत नाही की माझी शिक्षक आहे, तर ते आपण माझे शिक्षक म्हणतो. त्याचं हे नातं वेगळंच असतं. हा जो कार्यक्रम आहे हा एक आगळा वेगळा आहे. या कार्यक्रमाला आपण स्नेह मेळावा न म्हणता एक मैत्रीचा उत्सव म्हणूया. उत्सव यासाठी म्हणायचं की आनंद जेव्हा परमोच्च बिंदूवर असतो त्यावेळेस त्याचा उत्सवामध्ये रूपांतर होतं. आणि आज हा एवढा देखणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी आपले स्थानिक जे मित्र आहेत त्यांनी असा नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केला, मी त्यांना धन्यवाद देतो. आता सध्या आपण सोशल मीडियावर बघतोय की जिकडे तिकडे गेट टुगेदरचे वारे चालू आहेत. सगळ्यांचे आपण फोटो बघतो. 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष आणि एवढे वर्ष होऊन सुद्धा गेट टुगेदर करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आणि आपल्याही मित्रांना अशी कल्पना सुचली की आपणही आपल्या बॅचचं गेट टुगेदर केलं पाहिजे. कारण की जेव्हा ग्रुपमध्ये काही मुलं होतेच, परंतु मुली ज्या होत्या त्या ग्रुपला जोडलेल्या नव्हत्या. सर्वप्रथम मित्रपरिवारांनी त्या ग्रुपला मुलींना जोडले आणि संपूर्ण 2001 आणि 2001 ची बॅच जी होती या बॅचचे सर्व विद्यार्थी त्या ग्रुपला ऍड झाले. त्यामध्ये जेव्हा मी सहजच ग्रुप चालला की बरेच मित्र आपले ओळख नाही, त्यांची ओळख दुसर झाली होती. आणि अशा वेळेस हा कार्यक्रम आयोजित करणं एकदम आनंदाची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये बघा की फेसबुक, इंस्टावरती आपले हजारो फ्रेंड असतात, हजारो फॉलोअर्स असतात आणि मोठे मोठे जे स्टार आहेत त्यांचे फॉलोअर्स एवढे असून सुद्धा अचानक त्यांच्या सुसाईडची बातमी आपल्या कानावर येते. आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतो की असं काय कमी असेल किंवा काय झालं असेल की त्याला इथपर्यंत हा निर्णय घ्यावा लागला. तर मित्रांनो, त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी सर्व होतं, परंतु पाहिजे ती मैत्रीची किंवा आपुलकीची मन मोकळं करू शकेल असे बॅकअप त्यांच्याकडे नव्हता. आणि हाच बॅकअप आपल्याला या कार्यक्रमातून मिळणार आहे. याची प्रचिती आपल्याला 2-3 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या मोठ्या संकटात पाहायला मिळाली की कोरोनामध्ये अतिशय पैसा असून सुद्धा काही लोक त्या ठिकाणी आपला जीव वाचू शकले नाही. परंतु काही पेशंट असे होते की त्यांना पूर्ण मोठ्या प्रमाणात सुद्धा प्रादुर्भाव झाला होता, परंतु मित्रांचा बॅकअप त्यांच्याशी होता. आणि प्रत्यक्ष भेट नसली तरी फोनवरून ते आपल्या मित्रांना सांगायचे की घाबरू नको, आम्ही आहे, लवकर बरा हो आणि घरी ये. हे शब्द जेव्हा ते पेशंट ऐकत होता तेव्हा त्याला जगण्याची नवीन उभारी मिळत होती. कुटुंबाव्यतिरिक्त आपली कोणी अशी काळजी करतंय ही भावनाच मित्रांनो मुळात सुखदायक आहे. आणि याच मैत्रीच्या जोरावर किंवा या नात्यामुळे अनेक लोकांना मृत्यूच्या दारेतून मागे खेचण्याचं काम या सर्व मित्रांनी केलेलं आहे. आता मित्र कसा तयार होतो तर आवडीनिवडी जमल्या जुळल्या की लगेच आपला जिगरी फ्रेंड तयार होतो. शाळेतील आपले दिवस आठवले की आजही असं वाटतं की क्रिकेटचा सामना असताना एखाद्या प्लेयरने 1 रन जरी केला तरी तो रन आपणच केलाय अशा आविर्भावात आपण सर्व जल्लोष करत होतो आणि आनंदात ते दिवस घालवत होतो. भोजापूर खोऱ्याच्या 23 वर्षापूर्वीच्या या भोजापूर खोरे हायस्कूलच्या वटवृक्षावरून सर्व दिशेने या ठिकाणी जमले आहे. त्यावेळेच्या सर्व
आमच्या मित्रांमध्ये कोणाकडे असे पैसे, कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं, इंजिनियर झालं, शिक्षक झाले, परंतु जे होऊ शकले नाही काही शेतकरी झाले. पण मला या सर्वांपेक्षाही कौतुक करावं वाटतं की आपल्या शेतकरी मित्रांचं. त्यांनी न खचता न डगमगता अतिशय आधुनिक शेतीची काळ धरून एक चास नळवाडी कासरवाडीमध्ये एक वेगळं उदाहरण आपल्या बॅचच्या मुलांनी मित्रांनी दाखवून दिलेलं आहे. आज एक दिवस सहज गावात मी आलो होतो, आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना भेटलो तर त्यांच्याशी चर्चा केली की त्यांनी नोकरीवाल्यांना लादलेलंही असं उत्पन्न वार्षिक टर्नओव्हर आहे. त्यामुळे असं समजायचं काहीच कारण नाही की जे बाहेर गेले, नोकरीला लागले, काही झाले आणि तेच जीवनामध्ये सक्सेस झाले असं काही नाहीये. सक्सेस व्हायचंच असेल फक्त मनात जिद्द पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या कामात सक्सेस होऊ शकतात. तर जबाबदारी माझ्याकडे आली होती. सर्व विद्यार्थी, सरांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना सुद्धा आज या ठिकाणी त्यांचं मन भरून आलं असेल की एवढ्या दिवसानंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही आपले 2-4 विद्यार्थी नाही, पण त्या ठिकाणी रामने त्यांना मला सुद्धा हे सर्व कार्यक्रमाला येऊन अतिशय आनंद झालाय. सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झालाय. आणि हा जो चार्जिंग होण्याचा टाइम, हा जो बॅटरी बॅकअप आहे तो साधारणतः पुढच्या 1-2 वर्षापर्यंत आपल्याला पुरेलच. आणि माझं असं मत आहे की या पुढील काळात सुद्धा आपण साधारणतः 1 वर्षानंतर हे गेट टुगेदर आयोजित केलंच पाहिजे. त्यामुळे कारण की आता आपण जवळजवळ 40 कडे झुकलेलं आहे. 40 आपल्या काही मित्रांचे 40 पर्यंत किंवा 39 पर्यंत असं आहे. 40 जेव्हा ओलांडतो आपण त्यावेळेस आपल्याला कुटुंबाच्या मोठ्या जबाबदाऱ्यातून मोकळं होऊन आणि स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. कारण की या ठिकाणी आज आलेले मला तरी असं वाटते 50% जे मित्र आहे आपले त्यांनी काल किंवा आज नक्कीच हेअर ड्राय करून आलेले असणार आहे. याच्यात काहीच वाव नाही. कारण की आणि आपण आपलं ओळखलं पाहिजे की आता आपण कुठे थांबलं पाहिजे, स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. कारण की कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या, काम, नोकरी, सकाळ जाणे, संध्याकाळी येणे आणि घराची एक माणूस म्हणून, एक समाज म्हणून आपण आपल्या स्वतःला सुद्धा वेळ देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि या पुढील काळामध्ये प्रत्येकजण एक दिवस, वर्षातला 1 दिवस स्वतःला देईल आणि या गेट टुगेदरच्या या स्नेहाच्या उत्सवामध्ये, मैत्रीच्या उत्सवामध्ये सामील होईल अशी मला नक्कीच खात्री आहे. आणि सर्वांना एकदा मी सर्वांचं आल्याबद्दल स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. सांगतो या कार्यक्रमासाठी आजच्या ज्या प्रमुख पाहुण्यांनी आपला जो बहुमूल्य वेळ आपल्याला इथं खर्च केला, अशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी खैरनार सर तसेच बाबर सर या दोन्ही मान्यवरांचं आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करतो. तसेच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे मी कल्पना भावरला विनंती करतो की त्यांनी खैरनार सरांचा सत्कार करण्यात यावा अशी मी कल्पना भावरला विनंती करतो. चला कल्पना चला. त्याचप्रमाणे आपले दुसरे प्रमुख मान्यवर बाबर सरांचा सत्कार गणेश खाडे यांनी करावा. धन्यवाद गणेश सरांचा सत्कार केल्याबद्दल. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणजे कार्यक्रम पुस्तकातील प्रथम पान असतं. या प्रथम पानाचा सत्कार
या प्रथम पानाचा सत्कार मी आपल्या मित्रांपैकी माधव शेळके यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचा सत्कार करावा. जावई 2023च्या पूर्वी ते शाळेचे आमचे मित्र होते, परंतु आज त्यांना यथोचित असं त्यांचा मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मुक्ता भाव यांचा यथोचित असा सत्कार करावा. आपल्या सुमनताई शेळके यांचं पण आगमन झालेलं इथं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. सुमनच्या मुलीचं लग्न होतं, आमच्या मित्रांपैकी त्यांनी उपस्थित आहे. आणि आता बऱ्याचपैकी आपल्या विजूचा मुलगी 13-14 वर्षाची, आपल्यापैकी बऱ्याच मुलींचं म्हणजे आज 14-15 वर्षाच्या मुली झालेल्या आपल्या मुलं अजून 2008 च्या सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून तुम्हाला नमस्कार. असा हा दुग्ध शर्करेचा योग आणि त्या योगाचे साक्षीदार आम्ही होणं हा निश्चितच तुमच्या पूर्वजन्माची पुण्याई आहे. कारण आमचे काही कलिग सहकारी आज जर या ठिकाणी उपस्थित असते तर तो पूर्ण झाला असता, परंतु काही नियतीचे जे आघात असतात ते आघात सुद्धा या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला वाचवावे लागतात. आणि विशेष मी तुमचं कौतुक हे करेन की कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही त्यांच्या स्मृतीने केली का, ज्यांच्याबरोबर आपण काही कालखंड व्यतीत केलेला आहे. आणि असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन करत आहोत. आणि आयोजन करत असताना ज्यांची अनुपस्थिती आहे आणि त्यांचा सुद्धा नामोल्लेख करून त्यांच्याप्रती जी आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्याबद्दल सर्वांचं आयोजक, संयोजक आणि त्यात असणारे सहभागी सर्वांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज पाहिल्यानंतर जवळजवळ 99% प्रेझेंटी कंप्लीट झाली. कारण 100% वर्गात प्रेझेंटी कधीच नसायची. 1-2 राखाडी आम्हाला काय रिकामे ठेवावे लागायचे, रिक्त ठेवावे लागायचे. आणि आज जवळजवळ म्हणजे कदाचित जर माझ्या माहितीप्रमाणे 99% वर्ग हा फुल आहे. सर्व काही आनंद आहे. आणि पाहिल्यानंतर त्या गत काळावरचे चेहरे आठवते, कोण कुठे बसले होतं, कशा जोड्या होत्या, काय कोणत्या लाईनला कोण होतं, कोणत्या लाईनला कोण होतं, साथ चालू असताना कोणाचं काय चालायचं. आणि जवळजवळ फक्त मी पाहत असतो हे तुमच्या बघत असताना सर्व स्मृती जागृत झाली. आणि त्यातला माझा शिक्षक पण लगेच जागृत झाला. कारण कोणाला काय मारलं असेल, कोणाला रागवलं असेल, त्यानंतर आम्ही बाहेर घेऊन मग आमची उद्याची स्टाईल असेल, स्टाईल असेल, पुस्तक कसं असतं, काय असतं, सर्व मिळून. आणि या सर्व गोष्टी आम्ही ज्ञान केलेले आहे. आणि असा कार्यक्रम आल्यानंतर खरोखर भरभरून येतं की असे कार्यक्रम जवळजवळ आता 23 वर्षाचा कालखंड गेला. आणि 23 वर्षाच्या कालखंडातून जे पास आऊट झालेले, जे पात्र होते ते आपापल्या घरट्यातून पुन्हा पातळेश्वराच्या चरणी या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. आणि हा कार्यक्रम घडवून आणणं म्हणजे फार अवघड काम. कारण कोण कुठे आहे आणि त्यातून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं, पुन्हा त्यांचा वेळ घेणं, सर्वांचा वेळ. आणि ह्या सर्व गोष्टी आयोजकांना करत असताना खूप मानसिक त्रास होत असतो. आणि त्यातल्या त्यात ज्या
त्यावेळेच्या माझ्या विद्यार्थिनी मुली, आणि आता तुम्हाला पण मुली आहेत. एवढ्या व्यापातून तुम्ही वेळ काढला, कारण प्रपंचातून वेळ काढून पुन्हा इथं यायचं आहे, आणि विशेष करून यात्रेच्या निमित्तानं माहेरवासीन आलेले आहे, आणि त्यातून पुन्हा जे आपलं नातं गोतं वगैरे सर्व त्या ठिकाणी उपस्थित असतात, त्यातून पुन्हा वेळ काढलेला आहे. म्हणून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण यात्रा आणि दिवाळी ही मुलींच्या बाबत म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची मेजवानी असते. येण्याचा उद्देश एकच असतो का आपल्या मित्रपरिवारांच्या गाठीभेटी झाल्या पाहिजे, मैत्रिणींच्या गाठीभेटी झाल्या पाहिजे. कटलरीच्या दुकानातून जाताना सुद्धा एखादी जरी बघितली लगेच आपण पाठवून थाप मारतो, आणि किंवा तुझं काय चाललंय, कसं काय चाललंय, बाकीचं मुलं काय, मुली काय, काय काय करतात वगैरे बाकीचं इथपर्यंत आपण येऊन पोहोचतो. म्हणून असे सुंदर कार्यक्रम झालेच पाहिजे. आणि सुंदर कार्यक्रम घेत असताना पुढचा कार्यक्रम घेताना मी एक तुम्हाला विनंती करेन, हा जर शाळेच्या माहोलमध्ये जर घेतला तर थोडंसं फिलिंग वेगळं होईल. तुम्हाला सजेशन करेल तर पुढचा कार्यक्रम घेत असताना, आणि जर त्याला काही तुम्हाला अप्रूव्ह जर असली तर ती पूर्ण करण्यासाठी अजून आम्ही सक्षम आहोत. आणि पुढचा कार्यक्रम पाहण्याचे योग आमच्या नशिबी असावे. आणि त्याहीपेक्षा मला माझी गॅरंटी आहे, कारण कार्यक्रम मी निश्चितपणे बघेनच. कारण आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही काय कमावलेलं आहे हे महत्वाचं आहे. तुमचा बँक बॅलन्स किती हे महत्वाचं आहे. आमचा बँक बॅलन्स हा समोर बसलेला आहे, आणि हा बँक बॅलन्स असल्यानंतर, या सदिच्छा असल्यानंतर आम्ही निश्चितपणे कार्यक्रम बघणारच आहोत. कारण बिडकर सरांनी सांगितलेलं आहे ही पॉझिटिव्हिटी एनर्जी प्रोटीन आहे. हे प्रोटीन मिळालं आम्हाला. 5-10 वर्ष आम्ही या प्रोटीनवरती सतत जागणार आहोत. कारण एवढे सर्व टवटवी चेहरे सर्व तेही पाहिल्यानंतर माणसाला स्फूर्ती येते, एनर्जी येते. जरी आता आम्ही 60च्या पुढे जरी गेलो जरी असलो, परंतु मनातून आम्ही 60 आहोत असून मला तरी वाटत नाही. कारण तुम्ही दिलेली प्रेरणा. कारण 8 दिवसापूर्वी मला फोन आलेला होता, आणि फोन आल्यानंतर म्हटलं मला अडचण काही नाही, तुमची जुळवजुळव करण्यामध्ये जी अडचणी असतील ती कोणती तारीख सांगा, आम्ही सेवानिवृत्त आहोत आणि एखादा 100% प्रयत्न करू. आणि जरी समस्या कोणाला नाही, प्रत्येक जण या धकाधकीच्या जीवनामध्ये समस्याग्रस्त आहे, आणि आपण काय करतो समस्या घेऊन बसतो. समस्या घेऊन बसण्यापेक्षा तिचं निराकरण करा. जीवन जगत असताना पॉझिटिव्हिटी बघा, प्रत्येक वेळेस सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जन्माला आलो ती एक आपली समस्या आहे, त्या कुटुंबात समस्या तयार होते. आणि आता पुढे कॅरी ओव्हर करत असताना आपली मुलं आहेत, त्याचबरोबर काहींच्या पत्नी, काहींचे पती, कुटुंब, धकाधकीचं जीवन, यात अनेक जण समस्याग्रस्त आहेत. म्हणून समस्याग्रस्त असताना समस्यांचं निराकरण करण्याचं शिकलं पाहिजे. आणि सर्वात जास्त हे व्यवस्थापन मुलींना चांगल्यापैकी येतं. तिकडं जरा आमच्या कॅटेगरी जरा चिडचिड होती, कारण त्यांचं प्रतिनिधित्व मी करत आहे, आणि या समस्या आम्हाला माहिती असतात काय काय समस्या असतात प्रपंचामध्ये. बाकीचं त्यातही त्यात दोघं जण जॉब करत असतील, एकमेकाला वेळ देता येत नाही. कोणी व्यावसायिक असेल त्यांना वेळ देता येत नाही, शेतीवाल्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. मुलं असतात, मुलांचं संगोपन करणे, त्यांना शिकवणे, त्यांचं भरण पोषण, शाळेत घेऊन घालणं, सर्व या गोष्टी करत असताना परफेक्ट अँड वेल मॅनेजमेंट ही लिडिंग छान असतं, आणि त्यातून हे सर्व घडत असतं. म्हणून असे जे कार्यक्रम आहे हे कार्यक्रम ही पॉझिटिव्ह एनर्जी असते, आणि त्या एनर्जीतून तुम्ही आता वाचल्यानंतर बघा तुमचं संपूर्ण माइंड फ्री झालं.
घरची काय आठवण नसेल, कोण बरोबर आले त्यांची आठवण नसेल, तुम्ही बाहेरच ठेवून दिले त्यांना, जे आमचे जावई वगैरे आहेत. तेव्हा शेवटी रामला सूचना करावी लागली का जे आपले सोयरे असतील, तुझे सोयरे आणि आमचे जावई, त्यांना आतमध्ये घेऊन बसण्याची विनंती करा. कारण त्यांना सुद्धा बघू द्या, म्हणजे कदाचित त्यांना प्रेरणा येईल आणि ते तिकडे गेट टुगेदर करतील. आहेत का जावई बापू वगैरे आहेत ना आमचे उपस्थित? आहेत. वेळ तर हा असा सुंदर नेटका सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजन केलेला आहे. आणि आयोजन करत असताना जाता मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला जर सुखी जगायचं असेल, आनंदी जगायचं असेल तर जीवनातून पैसा मायनस करा. पैशाला महत्त्व देऊ नका. पैसा हे दळणवळणाचं एक माध्यम आहे. एकदा ते जर मायनस केलं ना, खूप माणूस आनंदी चेअरफुल जीवन जगू शकतो. आणि जर तुम्ही पैशाच्या पाठीमागे ओनली रनिंग आफ्टर मनी, तर घोडा का पळतो? घोड्याच्या पुढे घासाची पिंडी बांधलेली असते, ती पिंडी तो घास खाण्यासाठी तो पळत असतो. पाठीमागं काय लाचाडे, कोण बसलेले, कोणाला येऊन जाते त्याच्या पुढे काहीच नसते. मग अशी आपली अवस्था होती. म्हणून सुखी जीवन जगायचं जर असेल तर पहिला आपल्या जीवनातील पैसा मायनस करा. काही लागत नाही माणसाला जगायला वगैरे, बाकी काही नाही. आणि गरजा, आज गरजा इतके आनंद झालेले आहे का पदोपदी तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न जर केला त्या पूर्ण होऊ शकणार नाही. स्पर्धा करता वेळेस शेजारच्याची करू नका. स्पर्धा आपण आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःची करायची. मी आजपर्यंत आलेलो आहे, माझं वय 35 आहे. मी 5-6 वर्षाचा असताना, 7-8 वर्षाचा असताना, 10-20 वर्षाचा असताना, 18 वर्षाचा असताना, कॉलेजला असताना किंवा ते असताना माझ्या खिशात किती पैसे होते? 10वीला होते, तुम्ही 9वीला होते, 8वीला होते. एक चॉकलेट, त्या चॉकलेटसाठी समजा काय 5 पैशाला किंवा 10 पैशाला, 20 पैशाला, 25 पैशाला असेल, ते अपूप वाटायचं. आता चॉकलेटची थैली जरी तुमच्याकडे जातील ती अपूप वाटणार नाही, कारण ती वेळ नाही. म्हणून असं सुंदर जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्या जीवनातल्या मायनस करा. तुलना दुसऱ्याची करायची नाही, तुलना आपल्याशी गत काळाशी तुलना करायची. कारण पाठीमागच्या वेळेस मागचा पाऊल उचलत असताना काल कसा होता, आज मी कसा आहे आणि उद्या कसा असणार, एवढं फक्त त्रिसूत्री जर आपल्याला जमली तर आपण आपलं जीवन खूप सुंदर करू शकतो. आणि जर आपण त्या समस्यांमध्ये, पैशामध्ये, शेजारच्यांशी तुलना करण्यामध्ये गुंतत जर गेलो तर आपल्या वाट्याला दुःखच दुःख आहे. कारण आता इथं मी बसलेले आणि बघितलेले काही काही वेल सेटल आहे, चांगले कोटी कोटीचे काही प्रोजेक्ट आहेत, काही चांगल्या पदावरती आहेत, चांगले व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर काही चांगले शेतकरी सुद्धा आहेत जे चायनीज प्रॉडक्ट आलेले त्या प्रॉडक्टचा वापर करून सुद्धा शेतीमध्ये चांगली भरभराट केलेली आहे. काय करायचं आहे, नर करनी करे तो नर का नारायण बन जाता, नर करनी न करे तो नर का गाधवी बन जाता. म्हणून माणसानं जीवन जगत असताना काय व्हायचं आहे की अंतिम सत्य जर आपल्याला समजलं तर मनुष्य हा खूप आनंदी जीवन जगू शकतो. आणि तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात, ज्या पदावरती आहात, जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करा. कारण प्रामाणिकपणे जर केलं तर निश्चित त्याची फळं चांगली मिळतात. मला माहिती आहे, मी माझ्या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रामाणिकपणे मी माझी सेवा केलेली आहे. हे मी स्वाभिमानानं सांगू शकतो. कारण जेव्हा माझे विद्यार्थी मला रिस्पेक्ट देतात त्यावेळेस ती माझी पावती असते. जर आम्ही प्रामाणिक राहिलो नाही तर आम्हाला समस्या राहते. प्रामाणिक राहणं म्हणजे काय, आपण आपल्या व्यवसायाशी फक्त बांधिलकी ठेवणं का जे काम मला करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे. आणि प्रामाणिकपणे करत असताना मला आपण काय करतो, आता पटकन आउटपुट पाहतो. एखाद्या मित्राला आपण मदत जर केली, देव घेऊ वगैरे ह्या गोष्टी चालत असतात आणि लगेच
महिना 2 महिना आपण त्याच्याकडून सुद्धा आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. नातेवाईकांशी सुद्धा आपण काही आर्थिक देवाणघेवाण वगैरे करत असतो. किंवा आता इतके आपण प्रॅक्टिकल झालेलो आहे, कारण कुणी कोणासाठी थांबायलाच वेळ नाही. कारण या मोबाईलमुळे काय झाले, दुनिया मोठी नाही, परंतु हे सर्व झूट झाले आहे. मध्ये जर असते तर हा कार्यक्रम तुम्हाला 3 आठवड्यापासून ऑर्गनाईज करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागला. संयोजकांना विचार, आयोजक जे असतील प्रत्येकाला कॉल करायचा आहे, त्याने कॉल करणं सहज शक्य झालं, परंतु मॅनेज करणं किती अवघड असतं. म्हणून हे जे आपलं आयुष्य आहे ते आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन हे छान प्रकारे करण्याचं आपण जर शिकलो तर निश्चितच यश वाट पाहत आहे. आणि यश वाट पाहत आहे यासाठी काय पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे. प्रत्येकाला तुमच्या फील्डमध्ये किती त्रास आहे, यातना आहे वगैरे बाकी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आजचा जो माहोल आहे, आत्ताचं जे ॲटमॉस्फिअर आहे, हे तुम्हाला काहीतरी वेगळीच एनर्जी घेऊन गेलेलं आहे. म्हणून सर्व उपस्थित माझी 2001 चे विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना येणाऱ्या काळामध्ये समृद्धी, सुख, दीर्घायुष्य लाभो हीच या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पुनर्विराम देतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला एक प्रकारे वर्गात बसल्यासारखं वाटलं आणि एक नव्या उमेदीने वाटलं की नाही, सरांनी आपल्याला काहीतरी 2 गोष्टी चांगल्या, आणि एनर्जी जी म्हणतो आपण, त्या एनर्जीमध्ये 100% आमची वाढ झालेली आहे. धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी बाबा सरांना विनंती करतो की सर तुम्ही आम्हाला जे काय बोलायचे 2 शब्द तुम्ही देणार आहात ते आम्हाला द्या. नमस्कार. पहिला तास चालू झालेला आहे, तर दुसरा आहे, पण पहिला वर्गातला पहिला समजायचा. आणि अडचण अशी असायची की वर्गात संख्या खूप असायची आणि प्रत्येक जण म्हणायचा की मला बसायला जागा मिळत नाहीये. त्यावेळेस बऱ्याच त्रास सहन करून ॲडजस्टमेंट करायला लागायची आणि ॲडजस्टमेंट करून तुम्ही सर्व शिकले, मोठे झाले, हेच आमचं पुण्य समजायचं. कारण तुम्हाला शिकवताना पहिली अडचण अशी होती की बसायचीच अडचण, कारण वर्ग छोटे असायचे आणि तुमची विद्यार्थी संख्या खूप होती. आणि विद्यार्थी संख्येमध्ये अजूनही विद्यार्थी म्हणतात आम्हाला तुम्ही चांगलं बसवलं नाही, आम्हाला जागा नाही भेटली, पण तुम्हाला जी जागा भेटली त्या जागेवर तुम्ही मोठे झाले. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्व वेळ काढून, मुलांना सुद्धा वेळ मिळत नाही कारण जवळजवळ बाहेर सेट झालेले आहेत, मुली सुद्धा सासरी गेलेले आहेत, त्या सुद्धा सवड काढून यात्रेच्या निमित्ताने एकत्र आल्या. आणि तुमचे जे ग्रुप लिडर होते त्यांनी सर्वांपर्यंत तुमचे नंबर घेऊन तुम्हाला 2दा 3दा कन्व्हिन्स करून आपलं गेट टुगेदर घ्यायचे, आलेच पाहिजे, त्यानुसार तुम्ही आले. सर्वांचे या पाताळेश्वर आणि नटराजची पावनभूमीमध्ये स्वागत आहे. आणि सरांनी जी सूचना सांगितली की शाळेच्या परिसरात कार्यक्रम घेऊ, ठीक आहे, या परिसरामध्ये आपण कार्यक्रम घेतला, पुढच्या वेळेस निश्चित तुम्ही शाळेच्या परिसरामध्ये कार्यक्रम घ्या. तुम्हाला खरोखर जी अडचण येईल आता, कारण तिथं शिक्षक नवीन आहेत, मुख्याध्यापक नवीन आहेत, तरी परंतु त्यांना आपण ॲडजस्ट करून त्यांच्याकडून आपण वर्ग, तो कॅम्पस आपल्या कार्यक्रमासाठी 4 तास 5 तास घेऊ शकतो. आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही वर्गात बसल्यासारखं तुम्हाला वाटणारच आहे. तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावरच आम्ही जगतो. सकाळी असं म्हटल्यावर काही विद्यार्थी म्हणत तुमचा आशीर्वाद नाही, लहान तो तुमचा आशीर्वाद, तुमचा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासावर आम्ही जगतोय. आणि सरांनी सांगितलं की तुम्ही पुढचा कार्यक्रम घ्या, मी निश्चितच हजर राहील. सरांचं विल पॉवर खूप चांगलं आहे, विल पॉवर चांगलं आहे, विल पॉवरवर ते व्यवस्थित जीवाने जगत आहेत. दोघाही आम्ही कोरोनामध्ये अक्षरशः शेवटच्या स्टेपवर
जगलोय फक्त तुमच्या आशीर्वादावर जगलोय. आणि या सर्व परिस्थितीतून आम्ही राहिलो म्हणून तुमचं गेट टुगेदर आम्हाला पाहता आलाय. आणि यानंतर आता आम्हाला धोका नाहीये, आमच्यावर संकट टळलंय आणि त्या संकटात तुम्ही कितीही वर्ष गेट टुगेदर घ्या, कितीही वर्ष आम्ही कार्यक्रमाला हजर राहण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्र, आता सर्व तुम्ही अतिशय कुटुंबाच्या जबाबदारीच्या म्हणजे महत्त्वाच्या स्टेजमध्ये आहात. तुमच्याकडे अशी भूमिका आहे की तुमची मुलं शाळेत जात आहेत, आई वडील थकले बसलेत आणि आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. आई वडिलांना सांभाळतायत, मुलांनाही सांभाळतायत, मुलांना शाळेत घेऊन जात आहेत, मुलांकडून अभ्यासही करून घेत आहेत. मी पण एक माझा नातू आहे माझ्याकडे. अक्षरशः तुम्हाला सांगतो की तुम्हाला ज्या वेळेस शिकवलं त्यावेळेस कोणताही मीडिया नव्हता किंवा कोणताही क्लासेस नव्हता, काहीच नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला शिकवायचं म्हणजे संपूर्ण जे पाहिजे असं ते आम्हाला द्यावं लागायचं. आता सर्व उपलब्ध आहे. आणि जर विचार केला की पहिलीचा CBSEचा जो पॅटर्न आहे, पहिलीला त्यांना सर्व प्रोनाउन्स आर्टिकल आहे आणि आर्टिकल त्यांना पहिलीला कळत आहे. तुम्हाला आर्टिकल 10वीला दोनदा तीनदा सांगायचं तरी A and B कसा वापरायचा हे अडचण तयार व्हायची. कारण वॉवेल्स कॉन्सोनंट कळतच नव्हते, वॉवेल शब्दच कळत नव्हता. आता पहिलीचे मुलं म्हणतात AEIOR वॉवेल्स, त्यांना वॉवेल्स कळतात, त्यावेळेस वॉवेल कळत नव्हतं. आणि मग त्यावेळेस काय सांगायचं आम्ही, म्हणजे जे वॉवेल असतील ना त्याच्या पुढे तुम्ही हँड टाकून द्या, बरोबर मार्क मिळतील. कारण त्यावेळेस 35 मार्काला ग्रामर होतं. ज्याला ग्रामर चांगलं यायचं तो निश्चितच इंग्लिशमध्ये पास व्हायचा, नाही काही तर काठावर पास व्हायचा. त्यावेळेस इंग्लिशच्या विद्यार्थ्यांची 70-80 अपेक्षा नव्हतीच आणि तोपर्यंत तेवढे मार्क मिळतच नव्हते. पहिला आलेला विद्यार्थी किती राहायचा, 60, 70, 75. आता किती आहे, 97, 98. पण त्या विद्यार्थ्यांपेक्षा तुमच्याकडे जे नॉलेज होतं ना ते ग्रेट होतं, ते नॉलेज चांगलं होतं. कारण तुम्ही वैयक्तिक चांगला अभ्यास करायचे, प्रयत्न करायचे. इंग्लिश वाचता नाही आलं तरी पण थोडंफार प्रयत्न करून इंग्लिश पाससाठी प्रयत्न करायचे. तेव्हा आताच्या परिस्थितीमध्ये मुलांना चांगलं शिकवा, त्यांना चांगलं म्हणजे संस्कार द्या. आणि पुढच्या जी म्हातारी पिढी आहे, आई वडिलांना जीव लावा, सांभाळा. कारण ते जर दृष्टीआड गेले तर तुम्हाला नंतर आठवण येईल की ते किती महत्त्वाचे होते. तेव्हा सर्वांनी आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा. मुलींनी सासू सासरे आपले आईबापच आहेत असं समजा आणि त्यांना जीव लावा, कारण ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि मुलांना मात्र चांगलं शिक्षण द्या आणि चांगले शिक्षण देऊन त्यांना चांगलं व्यवस्थित नागरिकत्व चांगले नागरिक बनवा. आणि सर्वांना त्या गेट टुगेदरच्या आणि भावी आयुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.